माझं नाव संतोष भोसले, किशोर दंडोतीन। मी जेवायला गेलो बांबू हाऊसला। आम्ही जेवायला बसलो, ऑर्डर केली। तिथं ऑर्डर केल्याच्या नंतर ऑर्डर आमची पास झाली। पास झाल्याच्या नंतर तिथं मीठ कमी पडलं म्हणून आम्ही मीठ मागितलं। मीठ मागितल्याच्या नंतर समोरच्या म्हणे तुला जेवायचं जेव। मीठ त्यांनी लेट दिला आम्हाला, जेवायचं जेव म्हणे, तू येऊन लगेच चालू पड म्हणे। याचं जे हे झालं त्याच्यानंतर प्लस किशोर भाऊ उठला, त्यांचं बिल आम्हाला काय जेवायचं नाही, हे तुझं बिल, हे बिल पेड केलं। पेड केल्याच्या नंतर आम्ही थोडं पुढे निघलो। पुढे निघल्याच्या नंतर 2-4 जणांनी आम्हाला धरलं, डायरेक्ट किशोर दंडोतीवर अटॅक चालू केला। अटॅक चालू केल्यानंतर मी मध्ये सगळ्यांना धराधरी करीत होतो, पण एक जण पाठीमागून आला, त्याच्या डोक्यात दांडा टाकला। दांडा टाकल्याच्या नंतर त्याचं रक्तस्राव चालू झालं। मग तिथून मी भांडणं थोडे मिटवले, त्याच्यावर रक्तस्राव चालू झाल्याच्या नंतर मी त्याला गाडीवर घेतलं, डायरेक्ट पोलीस स्टेशनला घेऊन गेलो। पोलीस स्टेशनला घेऊन गेल्यानंतर तिथं रक्तस्राव चालूच होतं। तर मग तिथं त्यांना म्हणलं काहीतरी ॲम्ब्युलन्स वगैरे प्रायव्हेट गाडी वगैरे बोलवा, याला दवाखान्यात घेऊन जा। तर आम्ही त्यांना मग सुपरला घेऊन आलो। इथं सुपरला आणल्याच्या नंतर इथं पट्टी वगैरे केली, पण इथं ते सिटी स्कॅन मशीन बंद असल्यामुळं त्यांना आम्हाला बाहेर न्यावं लागलंय मैड हॉस्पिटलला। आम्ही हॉटेल बांबू हाऊसला जेवायला गेलो, तिथे ही घटना घडली।